गुदाच्या ठिकाणी चिरा पडून त्या ठिकाणामधून रक्तस्राव होत असतं, त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात, खाज सुटते, यालाच फिशर असे म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये ह्या फिशरची काय कारणे आहेत, फिशर आहे की मूळव्याध आहे हे कसं ओळखावं, फिशरसाठी घरगुती काय उपाय आहेत, आयुर्वेदिक काय उपाय आहेत, फिशर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी, फिशरमध्ये काय पथ्य अपथ्य पाळावेत याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत आणि काही आजारांवर घरगुती उपाय तसेच आयुर्वेदिक उपाय याबद्दल माहिती सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आयुर्वेदामध्ये फिशर यालाच परिकर्तिका असे म्हणतात। यामध्ये कर्तनवत वेदना असतात, कर्तन म्हणजे कापल्याप्रमाणे वेदना असतात, म्हणून याला परिकर्तिका असे म्हणतात। तर ह्या वेदना इतक्या तीव्र का असतात, का होतात, तर याची सुरुवात ही आधीपासून झालेली असते। जेव्हा आपल्याला पोट साफ होत नाही, पोट साफ रोजच्या रोज न झाल्यामुळे शौचाचा खडा होतो आणि त्यामुळे आपल्याला गुद प्रदेशी ताण द्यावा लागतो आणि ह्या ताण दिल्यामुळे गुद ठिकाणी चिरा पडतात आणि त्या चिरामधून रक्तस्राव होतो, त्या ठिकाणी प्रचंड वेदना असतात, गुदभागी स्वेलिंग असते आणि त्या ठिकाणी खाज देखील येते। यालाच परिकर्तिका फिशर असे म्हणतात। तर यामध्ये वात दोष याची दृष्टी झालेली असते, कारण की वाताचा वृक्ष गुण वाढलेला असतो आणि पोट साफ होत नाही, म्हणजे वाताची गती देखील अवरुद्ध झालेली असते। त्यानंतर आपल्या शरीरातील पित्त दोष वाढलेला असतो, त्यामुळे गुद ठिकाणी जळजळ होणं, रक्तस्राव होणं, खाज येणं यासारखे लक्षणं दिसतात। तर बऱ्याच वेळा मूळव्याध आहे की फिशर आहे यामध्ये कन्फ्यूज होतं। तर फिशर मध्ये सुरुवातीला पोट साफ न होणं हे लक्षण असतं, त्यामुळे गुदभागी आपल्याला एक प्रकारचा जोर द्यावा लागतो, ताण द्यावा लागतो, त्यामुळे गुद ठिकाणी चिरा पडतात आणि त्याच्यावर अजून जोर दिला तर मग त्यातून रक्तस्राव होतो। तर मूळव्याधीमध्ये देखील सुरुवातीला अशीच लक्षणं दिसतात। तर त्या ठिकाणी पोट साफ होणं मलावष्टंभाचं एक लक्षण असतं। पोट साफ न झाल्यामुळे गुद ठिकाणच्या ज्या व्हेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्यावर जोर येतो आणि तो जोर इतका वाढतो की मग त्या रक्तवाहिन्यांची एक गाठ तयार होते, त्यालाच मूळव्याध असे म्हणतात। आणि जेव्हा अजून त्या ठिकाणी जोर लागतो तर त्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होतो। तर अशा प्रकारे फिशर आणि मूळव्याध हे दोन्ही वेगवेगळे डिसीज आहेत। सुरुवातीला जर फिशरकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहाल तर त्यानंतर त्याचं परिवर्तन हे मूळव्याध, भगंदर, नाडीव्रण यामध्ये देखील होऊ शकतं। म्हणून सुरुवातीलाच जेव्हा आपल्याला फिशरची लक्षणे दिसतात तेव्हाच त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा पथ्य पालन करणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा जेव्हा फिशरची लक्षणे दिसतात तेव्हा 4 ते 6 आठवड्यामध्ये आपोआपच ह्या ज्या भेगा असतात त्या भरल्या जातात। बऱ्याच वेळा त्या ठिकाणी असा एक स्किन टॅग, ज्याला सेंटिनल टॅग असं म्हणतात, तो तयार होतो। तर ते एक स्किनचं, त्वचेचंच एक गाठ तयार होते। बऱ्याच जणांना तो मूळव्याध वाटतो, मूळव्याधीचा कोंब वाटतो, परंतु मूळव्याधीचा कोंब वेगळा असतो आणि हा जो स्किन टॅग आहे जो फिशरमुळे झालेला असतो तो वेगळा असतो। तर फिशर कोणाला होऊ शकतो आणि का होतो, याची काय कारणं आहेत, तर ज्या लोकांचा बैठे व्यवसाय आहे, सारखं एकाच ठिकाणी बसून असतात, अशा लोकांना फिशर होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण की अशा लोकांची पचनक्रिया ही व्यवस्थित नसते, पोट व्यवस्थित साफ होत नाही। अशा लोकांमध्ये वारंवार मलावष्टंभ होणं, बद्धकोष्ठता असणं अशी लक्षणं सोबत असतात। दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये देखील फिशर होण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यानंतर ज्या लोकांना वारंवार सकष्ट मलप्रवृत्ती करावी लागते, प्रत्येक वेळेस मलप्रवृत्ती करताना गुद ठिकाणी जोर लावावा लागतो, अशा लोकांमध्ये देखील हा फिशर होण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यानंतर ज्यांना जुनाट अतिसार आहे अशा लोकांमध्ये देखील फिशर होतात। ज्यांना IBS सारखे डिसीज आहेत त्यांना देखील फिशर होण्याचे चान्सेस असतात। बाळंतिणीमध्ये देखील फिशर होण्याचे चान्सेस असतात। नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा कळा येतात तेव्हा अतिरिक्त ताण गुदभागी देखील दिला जातो किंवा जेव्हा कळा नसतात तेव्हा बळजबरीने
जोर लावला जातो अशा वेळी गुदभागाचे मसल्स देखील टाईट होतात आणि त्या ठिकाणी फिशर होण्याचे चान्सेस असतात. बाळंतपणानंतर आपल्या शरीरातील वातदोष हा वाढलेला असतो. जर आहारामध्ये लक्ष दिलं नाही तर अशा वेळी पोट साफ होत नाही, मलावष्टंभ आढळतो. त्यामुळे बाळंतीण स्त्रियांमध्ये फिशरच्या समस्या जास्त बघितल्या जातात. लहान मुलांमध्ये देखील फिशरच्या समस्या बघितल्या जातात, कारण की लहान मुलं मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खातात, बिस्किट वगैरे, तसेच पॅकेटचे फूड, वेफर्स वगैरे खातात. मग त्या मुलांमध्ये मलावष्टंभ वारंवार बघितला जातो. त्यामुळे सुद्धा त्यांना फिशरचे चान्सेस असतात. अनुवंशिकता देखील बऱ्याच जणांना फिशर असण्याचे चान्सेस असतात, किंवा काही डिसीज मध्ये जसं की ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन सिंड्रोम मध्ये, या व्यतिरिक्त एनल कॅन्सर किंवा डायपर रॅशमुळे सुद्धा फिशर होण्याचे चान्सेस असतात. जर आपण सुरुवातीलाच फिशरकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा बघितले जातात, जसं की एनल स्टेनोसिस होणं किंवा एनल फिस्चुला देखील होऊ शकतो. जेव्हा वारंवार मलावष्टंभ होत असतो, सकष्ट मलप्रवृत्ती होत असते, तेव्हा गुद ठिकाणी एक प्रकारचा ताण पडतो. आपले जे गुदद्वार आहे ते जसं आपल्या पोटातील आतड्यांवर एक श्लेष्मल आवरण आहे, पातळ असं आवरण आहे, तसंच आवरण गुद ठिकाणी देखील असतं. ते देखील अगदी पातळ आणि नाजूक असतं. जर त्याच्यावर ताण पडला तर ते आवरण फाटतं, त्या ठिकाणी चिरा पडतात. तसेच जे गुदद्वार आहे ते 2 गोलाकार स्नायूंनी वेढलेलं असतं. जर ते काही कारणांमुळे घट्ट झाले, त्यांची हालचाल व्यवस्थित झाली नाही, तर त्यामुळे गुद ठिकाणी एक प्रकारचा ताण पडतो आणि तो ताण पडल्यामुळे गुद ठिकाणी असणारे जे श्लेष्मल आवरण आहे, जी नाजूक असते, ती फाटते, तिला चिरा पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेदना होतात, रक्तस्राव होतो, मग नंतर खाज येते, जळजळ होते, ज्यालाच आपण फिशर किंवा परिकर्तिका म्हणतो. आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी करतात तर सुरुवातीला रोग्याचं परीक्षण केलं जातं, त्यानंतर त्याची जिव्हा नाडी परीक्षण केलं जातं, गुदभागाचं परीक्षण केलं जातं, फिशर आहे की मूळव्याध आहे यामध्ये डिफरेन्शियल डायग्नोसिस केलं जातं, त्यानंतर चिकित्सा ठरवली जाते. जर तुमचा फिशर हा नवीन असेल, सुमारे 2 ते 6 आठवड्याचा एवढा असेल, तर त्याला अॅक्यूट फिशर असे म्हणतात. यामध्ये 2 आठवड्याच्या औषधांमध्येच उपशय मिळतो, म्हणजे लवकर बरा होतो. त्यानंतर जर तुमचा फिशर हा क्रोनिक असेल, म्हणजे 6 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा असेल, तर अशा वेळी सुमारे 6 आठवडे ते 12 आठवडे देखील औषधी घ्यावे लागतात. चिकित्सा सूत्रामध्ये सगळ्यात आधी सहज जोर न लावता मलप्रवृत्ती होईल याकडे लक्ष दिलं जातं. सुरुवातीला रक्तस्राव थांबवणं गरजेचं असतं. त्यानंतर त्या ठिकाणीच्या चिरा ज्या असतात त्या भरणं गरजेचं असतं. त्यानंतर सार्वदेहिक पित्त शमन, आपल्या शरीरातील उष्णता कमी करणं गरजेचं असतं. आणि शेवटचं म्हणजे वाढलेला वातदोष आणि पित्तदोष याचं अनुलोमन करणं गरजेचं असतं. फिशरवर घरगुती आपण काय उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिले आपलं रोज पोट साफ होणं गरजेचं आहे, म्हणून आपण संतुलित पथ्यकारक आहार घेणं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण लवकर करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थितरित्या पचेल. रात्री लवकर वेळेवर झोपणं देखील गरजेचं आहे. जेव्हा आपण शौचाला जातो तेव्हा त्या ठिकाणची स्वच्छता मेंटेन करणं गरजेचं आहे, हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला परिकर्तिका झालीच तर अशा वेळी त्या ठिकाणी तुम्ही लोणी लावू शकता, कोरफडीचा गर लावू शकता, शतधौत घृत बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही लावू शकता. त्यानंतर सीज बाथ यावर अतिशय छान काम करतं, त्या ठिकाणची स्वेलिंग देखील कमी करायला मदत होते. तर यासाठी कोमट पाणी घ्यावं आणि ते एका टब मध्ये टाकून त्या टब मध्ये बसावं, जेणेकरून गुदद्वारच्या ठिकाणी जी सूज आलेली असते ती कमी व्हायला मदत होते. त्या ठिकाणच्या स्नायूंना जो घट्टपणा आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही यासाठी इसबगोलचं भुकटी रात्री 1 चमचाभर भुकटी 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ते पिऊ शकता, किंवा 1 चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यामधून घेऊ शकता, किंवा 1 चमचा हरडे पावडर 1 कपभर कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता, किंवा 15 ते 20 काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजू घालाव्यात, त्या तुम्ही सकाळी उठून खाव्यात आणि ते पाणी प्यावं. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, तसेच आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त देखील कमी व्हायला मदत होते. त्यानंतर रोज आपल्या जेवणामध्ये गाईच्या तुपाचा समावेश असावा.
कारण की तूप हे स्निग्ध असतं, त्यामुळे आतड्यांना स्निग्धता मिळते, त्यामुळे मल लवकर बाहेर यायला मदत होते. शौचास जोर लावावा लागत नाही. बाजारामध्ये लिग्नोकेन नावाचं जेल मिळतं, जे गुदद्वारच्या ठिकाणी लावले असतात त्या ठिकाणची स्किन काही काळापुरतं सुन्न करते, त्यामुळे त्या वेदना आहेत त्या जाणवत नाही आणि शौचास होताना ज्या वेदना होतात त्या थोड्या काळपर्यंत कमी व्हायला मदत होते. तसेच त्या ठिकाणची जखम भरून यायला मदत होते. त्यानंतर व्हॅसोडायलेटर सुद्धा असतात, जसं की नायट्रोग्लिसराईड, जे आपल्या व्हेसल्सवर म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी ज्या व्हेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्यावरचं प्रेशर कमी करतात आणि त्या ब्लड व्हेसल्स रिलॅक्स करतात, त्यामुळे त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते. रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव देखील कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, ज्याच्यामध्ये निफिडिपिनचा समावेश होतो, त्याचे सुद्धा ट्यूब्स मिळतात, ते तुम्ही लावू शकता. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे असतात ते आपल्या ब्लड व्हेसल्सचे म्हणजे रक्तवाहिन्यांचं जे एक्स्ट्रा प्रेशर आलेलं असतं ते कमी व्हायला मदत होते, त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात की आपण फिशरमध्ये आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो. तर सगळ्यात आधी पोट साफ होणं गरजेचं आहे. पोट साफ होत नाही म्हणजे तुमची पचनक्रिया कुठेतरी बिघडली आहे. पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी, आपला अग्नी व्यवस्थित होण्यासाठी, भूक चांगली लागण्यासाठी आणि घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होण्यासाठी तुम्ही हिंगवाष्टक चूर्ण किंवा अद्रकला थोडंसं सैंधव मीठ लावून ते जेवायच्या आधी चगळावं, त्यामुळे आपला अग्नी चांगला होतो. अग्नी चांगला राहिला की आपली पचनशक्ती चांगली राहते. अशाच प्रकारे आयुर्वेदिक मेडिकलमध्ये वैश्वानर चूर्ण किंवा द्राक्षासव, कुमार्यासव यासारखे आपले अग्नी प्रदीप्त करण्यासाठी म्हणजे भूक चांगली करण्यासाठी, पचन क्रिया व्यवस्थित करण्यासाठी औषधी मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. योग्य वेळी जेवण करणं देखील महत्वाचं आहे, जेणेकरून आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होईल. दुपारचं म्हणजे सकाळचं जेवण दुपारी 12 वाजता झालं पाहिजे. संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आधी म्हणजे संध्याकाळी 7 वाजेच्या आधी झालं पाहिजे. रात्री 10 वाजता झोपलं पाहिजे. संध्याकाळच्या जेवणानंतर शतपावली करावी. सकाळी लवकर उठावं, त्यामुळे वाताचं अनुलोमन लवकर आणि व्यवस्थित व्हायला मदत होते. लवकर उठल्यामुळे वाताचं जे सकाळचं काम असतं, अपानवायूचं जे काम असतं, मलमूत्र विसर्जनाचं, ते व्यवस्थितरित्या होतं. त्यानंतर आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश ठेवावा, जेणेकरून आतडे हे स्निग्ध होतात, त्यामुळे मल बाहेर काढायला मदत होते. जर त्या ठिकाणी खाज येत असेल तर अशा वेळी गंधक रसायनवटी 2-2 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ घ्याव्यात. पोट साफ होण्यासाठी गंधर्व हरितकीची टॅबलेट सुद्धा मिळते, ती तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी घेऊ शकता. जर त्या ठिकाणी सूज आली असेल तर अशा वेळी त्रिफळा गुगुळ 2-2 गोळ्या कोमट पाण्यासोबत सकाळ दुपार संध्याकाळ घ्याव्यात. जर रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी नागकेशर चूर्ण सुमारे अर्धा चमचा सकाळ दुपार संध्याकाळ घ्यावं. तसेच आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करण्यासाठी, वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी कामदुधावटी, सूतशेखर रस यासारख्या औषधींचा समावेश देखील करावा लागतो. आता आपण बघूयात की जर तुम्हाला फिशर असेल तर काय पथ्य पालन करावे. तर पथ्यामध्ये तुम्ही भाज्यांमध्ये फळभाज्यांचा समावेश करावा. फळभाज्यांमध्ये पडवळ, लौकी, भोपळा, घोसाळे, दुधी, दोडके, कारले, गिलके, भेंडी यासारख्या भाज्यांचा समावेश असावा. पालेभाज्यांमध्ये चाकवतच्या भाजीचा समावेश करावा. फळांमध्ये पपईचा समावेश करावा. पपई ही पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी अतिशय चांगली आहे. तसेच पोळीच्या ऐवजी ज्वारी, भाकरी, तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा मुगाची आमटी करावी. भात खाणार असाल तर तांदूळ आधी भाजून घ्यावा, मग त्याचा भात बनवावा. असा बनवलेला भात हा पचायला हलका असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज ताजे बनवलेले गोड असे ताक रोजच्या रोज प्यावं. त्यामुळे फिशर्स असो, पायल्स असो यासारख्या ज्या समस्या असतात त्या लवकर कमी व्हायला मदत होतात. या ताकामध्ये तुम्ही जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर टाकू शकता. त्यामध्ये थोडंसं काळं मीठ देखील टाकू शकता. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला मलवेग येतो, शौचास येते, तेव्हा मलवेग अडून ठेवू नये. जेव्हा शौचाचा वेग येईल तेव्हा लगेच जावं. काही दिवस लघु सुपाच्य आहार घ्यावा. यामध्ये तुम्ही राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता, काळे मनुक्याचा समावेश करू शकता, साळीच्या लाह्या देखील खाऊ शकता, मुगाचे कढण किंवा अंजीर हे देखील तुम्ही खाऊ शकता.
ज्यामध्ये फायबर जास्त असेल अशा आहाराचं सेवन करावं। आता आपण बघूयात की यामध्ये अपथ्य काय आहे। तर दही, लोणचे, पापड, बाजरी, वाटाणा, उडीद, हरभरा, मका, मेवा, मिठाई यासारखे गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, पॅकेटचे पदार्थ, तसेच अतिप्रमाणामध्ये मांसाहार करणं, तिखट मसाल्याचे पदार्थांचं सेवन करणं, अति मद्यपान करणं, अति धूम्रपान करणं, आंबवलेले पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं, चहा कॉफीचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं, दिवसा झोपणं, रात्री जागरण करणं, तसेच सततचा बाईकचा प्रवास करणं, सतत एकाच ठिकाणी बसून राहणं, जर तुमचा बैठा व्यवसाय असेल तर अर्ध्या अर्ध्या तासाने अधूनमधून उठून थोडंसं चालावं आणि मग आपलं काम करावं। त्यानंतर शिळे अन्न, बाहेरचे पदार्थ, परान्न हे सर्वांचं सेवन वर्ज्य करावं, कारण की हे जे सर्व पदार्थ असतात ते पचायला गुरू असतात, जड असतात आणि त्याचा ताण आपल्या पचनक्रियेवर पडतो, त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे शौच साफ होत नाही। पचनक्रिया बिघडल्यामुळे पचनक्रियेमध्ये तयार होणारं सार भाग आणि किट्ट भाग व्यवस्थित तयार होत नाही। किट्ट भाग म्हणजे मल आणि मूत्र, ते व्यवस्थित तयार झालं नाही तर शौचास साफ न होण्याची लक्षणं बघितली जातात। वारंवार मलावष्टंभ होणं, बद्धकोष्ठता असणं यासारख्या समस्या सुरुवातीला दिसतात आणि मग पुढे चालून त्याचं फिशरमध्ये रूपांतर होतं। व्यायामामध्ये तुम्ही वज्रासन करावं, पवनमुक्तासन करावं, त्यामुळे वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते। पंचकर्मामध्ये मात्राबस्ती दिली जाते। मात्राबस्तीमध्ये वेगवेगळ्या तेलाचा किंवा तुपाचा समावेश केला जातो, जेणेकरून आतड्यांमध्ये ज्या चिरा पडलेल्या असतात, गुदक प्रदेशी ज्या चिरा पडलेल्या असतात त्या भरून यायला मदत होते। तसेच जर तुमचे आतडे अतिवृक्ष झाले असतील तर त्यांना स्निग्धता देण्याचं काम ह्या मात्राबस्तीमुळे होतं। बऱ्याच वेळा काही लोकांना चिकट संडास होते, आव पडते आणि वारंवार आव पडल्यामुळे गुदप्रदेशी एक प्रकारची स्वेलिंग येते, सूज येते आणि त्यामुळे मग परिकर्तिका म्हणजे फिशर होतो। अशा वेळी पिच्छाबस्ती नावाची बस्ती दिली जाते। घरच्या घरी तुम्ही अजून एक उपाय करू शकता, गुदपिचू। तर यामध्ये औषधांनी सिद्ध केलेलं तेल किंवा तुपामध्ये कापसाचा बोळा बुडून घ्यावा आणि तो गुदप्रदेशी ठेवावा। असं सुमारे 1 महिनाभर करावं, त्यामुळे गुद ठिकाणी ज्या आलेल्या चिरा असतात, जखमा असतात त्या लवकर भरून यायला मदत होते। तर अशा प्रकारे तुम्ही देखील फिशरची ट्रीटमेंट, फिशरचे उपचार त्वरित करा। त्याचं परिवर्तन पुढे चालून हे भगंदर मूळ व्याधीमध्ये होऊ शकतं। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा। नमस्कार।